नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी आज जे शीर्षक दिलंय ते बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सगळं राजकारण आम्ही आपलं राजकीय भवितव्य रसातळाला गेलं अशा भूमिकेत रोहित पवार हा तरुण नेता अगदी डेस्परेट झालेला आहे. डेस्परेट झालेला आहे. अजितदादांचा विमान अपघात हा घातपात ठरवण्यासाठी ज्या प्रकारच्या कोलांट्या उड्या हा माणूस मारतोय, बिनबुडाचे आरोप रोजच्या रोज करतोय, त्याविषयी मला वाटतं मनगुंटीवार मनगुंटीवार भाजपचे नेते माजी मंत्री यांनी केलेला खुलासा मला अधिक रास्त वाटतो. ते म्हणतात की रोहित पवार यांच्याकडे एकही घातपात ठरवणारा पुरावा नाहीये, ते नुसत्या अफवांच्या वावड्या उडवते. हे खरं का मानायचं? जर तुमच्याकडे बारीकसा सुद्धा पुरावा असेल आणि जर प्रशासन त्या दिशेने काम करत नसेल तर तुम्हाला तो पुरावा घेऊन कोर्टात जाता येतं. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, ज्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, अशा वेळेला लॉकडाऊनच्या काळामध्ये सुशांत सिंग राजपूत या अतिशय तेव्हा ख्यातनाम असलेल्या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता आणि त्याविषयी कुठलाही तपास पुढे सरकत नव्हता. उलट त्या तपासासाठी आग्रह धरणारे अर्णब गोस्वामी सारखे पत्रकार रोजच्या रोज संशयाचा आणि आरोपांचा फवारा उडवत होते, तेव्हा त्यांच्या घरावर कमांडो पाठवून त्यांना अटक करण्यापर्यंत दडपादडपी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने केलेली होती. आणि एक प्रश्न विचारला जात होता की साधा FIR या विषयात का नोंदला गेलेला नाही? ज्या बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये किंवा त्याच्या परिसरामध्ये ही घटना घडली होती, तिथे सिनेसृष्टीतल्या वेगवेगळ्या लोकांना बोलवून त्यांच्या जबान्या घेणं चालू होतं, पण कुठलीही कारवाई होत नव्हती, ना कोणाला अटक होत होती, ना साधा FIR दाखल केला जात होता. हा मृत्यू, सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू हा शंकास्पद आहे हेही मानायला तात्कालीन प्रशासन तयार नव्हतं. अशा वेळेला त्या सुशांत सिंग राजपूतच्या अंत्यविधीसाठी मुंबईत पोहोचलेले त्याचे वडील मुंबईतून परत गेले, पण त्यांनी मुंबईत सुद्धा तक्रार नोंदवली नाही. पण मला वाटतं पाटणा हायकोर्टामध्ये त्यांनी यासाठी FIR नोंदवावा, आपल्या मुलाच्या संशयास्पद मृत्यूचा तपास व्हावा म्हणून पाटण्यामध्ये FIR दाखल करण्याची हालचाल सुरू केली होती. हायकोर्टात दाद मागितली होती आणि हायकोर्टाने त्याची दखल घेऊन CBI तर्फे ही चौकशी करावी, हा तपास करावा असा फतवा काढला होता. आणि त्यासाठी पाटणा म्हणजे बिहारच्या राजधानीमध्ये मुंबईपासून 1500 किलोमीटर दूर मुंबईतल्या एका संशयास्पद मृत्यूसाठी 0 FIR दाखल करण्यात आला. त्यासाठी पाटण्याचा म्हणजे बिहार केडरचा एक IPS अधिकारी मुंबईत पोहोचला होता आणि मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत होता. तर त्याला करोनाचं निमित्त दाखवून 15 दिवस क्वारंटाईन करण्यात आलं. त्याच्याही पुढे जाऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांनी तो संशय दडपून टाकण्यासाठी महाराष्ट्रामध्ये CBIला चौकशीसाठी येण्यासाठी प्रतिबंध लागू केला. जसा बंगालमध्ये ममता दीदीने राज्य सरकारच्या परवानगीशिवाय CBIला कुठेही धाड घालण्यावर प्रतिबंध घातला होता, तसाच सुशांत सिंगच्या संशयास्पद मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये CBIच्या कुठल्याही तपासाला राज्य सरकारची प्रत्येक विषयात परवानगी आवश्यक ठरवणारा आदेश जारी केला होता. कारण काय होतं? आज जे रोहित पवार
तावातावाने पारदर्शकतेचा आग्रह धरतात, त्यांचा सुद्धा उद्धव ठाकरे सरकारला पाठिंबा होता. पारदर्शक तपासाविषयी इतकं काय ते अगत्य रोहित पवारांचं प्रामाणिक असेल तर मग त्यांनी त्यावेळी सुद्धा सीबीआय चौकशी व्हावी ही मागणी का केली नव्हती? सुशांत प्रकरणामध्ये त्यांचे चुलत बंधू असलेले पार्थ पवार, जे दिवंगत अजितदादांचे थोरले सुपुत्र आहेत, त्यांनी त्यावेळेला जाहीरपणे सुशांत सिंग राजपूतच्या संशयास्पद मृत्यूचा तपास सीबीआय कडे सोपवावा अशी जाहीर मागणी केली होती. त्याच्या सुरात सूर मिसळून रोहित पवार सुद्धा पारदर्शकतेसाठी सुशांत प्रकरण सीबीआय कडे दिलं जावं ही मागणी करू शकलं असतं, पण तसं झालं नाही. आणि त्यामुळे सुशांत सिंगच्या वडिलांना त्यांना जे काही संशय वाटत होते ते सांगून पाटण्यामध्ये 0 FIR नोंदवावा लागला, ज्याच्या आधारावर पुढे मुंबईत तपास होणार होता. पण पुढे आणखीन गडबडी वाढल्या. तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गृहमंत्र्यांवर खंडणीखोरीचा आरोप ठेवला आणि प्रकरण चिघळत गेलं वगैरे वगैरे. तो इतिहास आता पुन्हा नव्याने सांगण्याची गरज नाही. पण मुद्दा इतकाच आहे की तुमच्याकडे किरकोळ देखील पुरावा असेल तर तुम्ही थेट कोर्टाचं दार ठोठावून अशा पारदर्शक तपासासाठी सरकारला बंधनकारक करू शकता. सुशांत सिंगचा जो तपास होता तो सीबीआय कडे कोर्टाने सोपवला होता, ना उद्धव ठाकरे सरकारने सोपवला होता. उलट कोर्टाने त्यामध्ये जे तासेरे उद्धव ठाकरे यांच्या गैरकारभाराबद्दल, तपासातील अडचणींबद्दल मांडलेले होते, ते खोडून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांचं सरकार वारंवार हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात जात होतं. या सगळ्याची आठवण मी एवढ्यासाठी करून दिली की तरीही सुशांत सिंगच्या तपासामध्ये उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार कुठलाही व्यत्यय आणू शकलं नव्हतं. कारण जो काही पुरावा असेल तो सुशांत सिंगच्या वडिलांनी किंवा त्यांच्या वकिलांनी सादर केला होता, त्याच्या आधारावर कोर्टाचा आदेश होता. पण एक गोष्ट असते, तुम्ही मनगडंत काहीतरी कपोलकल्पित कथानक घडवाल, विमानामध्ये पेट्रोलचे कॅन आणून ठेवण्यापर्यंतच्या मूर्खपणासारखी बडबड करणार असाल तर ते आरोप कोर्टात टिकत नाहीत. संजय राऊतांनी कागद फडफडून अनेक आरोप शिवसेना भवन मधल्या पत्रकार परिषदेत केले होते. त्यातला एकही आरोप कुठल्याही कोर्टाच्या कसोटीवर टिकला नाही. त्यासाठी संजय पांडे यांना मुंबईचे पोलीस आयुक्त करण्यात आलं. पण तिथे सुद्धा संजय पांडे यांनी हात टेकले होते आणि संजय राऊत यांचे आरोप सगळे बिनबुडाचे असल्याचा निर्वाळा दिला किरीट सोमय्या विरुद्धचे, आणि काहीही निष्पन्न झालं नाही. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की रोहित पवार हा धादांत खोटारडा माणूस आहे. हा माझा दावा आहे. त्याच्याकडे किंचित जरी पुरावा असता तरीही ह्या पत्रकार परिषदा दिल्लीत, मुंबईत आणि रोजच्या रोज घेण्यापेक्षा त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली असती आणि कोर्टाकडून भारत सरकार असो, राज्य सरकार असो, यांना सीबीआय कडे किंवा विशेष पथकाकडे विमान अपघाताची चौकशी, तपास सोपवण्याचा आदेश मिळवला असता. पण त्या दिशेने कुठेही रोहित पवार सरकताना दिसत नाही. त्यापेक्षा वेगवेगळ्या चॅनेलवर जाऊन आपल्या कपोलकल्पित कहाण्या माझ्या आहेत, त्यांची कथानक, उपकथानक विस्तारपूर्वक सांगायचे. पण कोर्टात जायचं नाही. कुठल्याही पोलीस ठाण्यात जा, काही हरकत नाही. पोलीस ठाण्यामध्ये जर त्याविषयी FIR दाखल होणार नसेल तर हायकोर्टात, कोर्टात जाण्याचा रस्ता मोकळा आहे. आणि त्यासाठी असीम सरोदे सारखे महान वकील वाटच बघत बसलेले असतात. गंमत अशी की हा माणूस कोर्टात जात नाही, असीम सरोदेकडे पण जात नाही.
कुठल्याही भाजप सरकारच्या विरोधामध्ये कसलाही आरोप करायचा असेल तर त्यासाठी कसलीही फी न मागणारा एक वकील रोहित पवार यांच्यासाठी पुण्यातच उपलब्ध आहे, असीम सरोदे. निदान त्याच्याकडे जा. पण नाही, याचं कारण असीम आपलं रोहित पवार पक्क जाणतात की आपल्याकडे कसलाही पुरावा नाही, आपण शुद्ध लोणकड्या थापा मारतोय. बारामती अॅग्रोचं शुद्ध लोणकड तूप घेऊन त्याच्यात बुचकळून काढायचं असले जे काय लोणकडी थापा मारण्याचे प्रयोग रोहित पवार करतायत, त्याचा सगळ्यात मोठा खोटेपणाचा पुरावा मी आज तुम्हाला सांगणार आहे. भाऊ तोरसेकर पत्रकार आहे, पण भाऊ तोरसेकर मुंबईत राहतो. तो जगाच्या पाठीवर कुठेही घडणाऱ्या घटनांविषयी जर छाती ठोकपणे सांगायला लागेल तर त्याच्यात दम नसतो. ज्याविषयी मी सांगू शकतो, माझ्या कुटुंबाविषयी असेल, माझ्या पत्रकारितेविषयी असेल, किंवा माझे जिथे जिथे जे जे काही व्यवहार असतील त्याविषयी मी छाती ठोकपणे सांगणं गोष्ट वेगळी आहे. पण ज्या गोष्टी तुमच्या घरात काय चाललंय, माझा अमुक अमुक एक प्रेक्षक आहे आणि त्याच्या घरात काहीतरी चाललं आहे, बरं असेल वाईट असेल काहीतरी चाललंय, हे जर मी इथे बसून कॅमेरा समोर लॅपटॉप समोर बसून बोलत असेल तर मी दादांत खोटारडा असतो. आणि रोहित पवार नेमकी तीच गोष्ट करतायत. आज घडीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच्या सगळ्या माध्यमांमध्ये एका गोष्टीचं सतत वादळ उठलेलं आहे, वावटळ चालू आहे. राज्यसभेची निवडणूक होणार आहे आणि त्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार उमेदवार असणार किंवा नाही यावर रोजच्या रोज तासन तास चर्चा केल्या जात आहेत. अशा वेळेला शरद पवार हे खरोखरच राज्यसभेला निवडणुकीला उभे राहायला उमेदवार व्हायला इच्छुक आहेत की नाही हे सगळ्यात छाती ठोकपणे सांगू शकणारी दोन माणसं आहेत. एकाचं नाव आहे सुप्रियाताई आणि दुसऱ्याचं नाव आहे रोहित पवार. कारण खुद्द शरद पवारांच्या इतके जवळ दुसरे तिसरा कोणी नाहीये, सुप्रिया रोहित. पण रोहित पवार त्याविषयी चकार शब्द बोलत नाहीत. पण ज्या अजितदादांबरोबर ते त्या विमानात नव्हते, त्या अपघाताच्या स्थळी नव्हते, किंवा आजपर्यंत ज्यांचा अजितदादांबरोबर इतका प्रचंड घरोबा आहे असा कुठलाही पुरावा आपल्या नजरेसमोर सुद्धा नाहीये, अशा अजितदादांच्या हयातीमध्ये अजितदादा काय काय करत होते, सुप्रियाताई आपला सुनेत्रा वहिनी इच्छेविरुद्ध शपथ घ्यायला गेल्या, या सगळ्या सणसणीत थापा मारणारे रोहित पवार ज्यांच्या सहवासामध्ये सान्निध्यामध्ये अखंड असतात ते शरद पवार किंवा सुप्रियाताई यांच्याकडून माहिती घेऊन राज्यसभा निवडणुकीच्या चर्चांमध्ये पारदर्शकता का आणत नाहीत. खरोखरच शरद पवारांना राज्यसभा लढवण्याची इच्छा आहे का, हे कोण सांगणार? संजय राऊत, भाऊ तोरसेकर की आणखी कुठल्या चॅनलचा अँकर? पण हा जो विषय आहे तो गोलमाल आहे. आपला आजोबा सुद्धा आपल्या समोर खरं बोलणार नाही आणि आपण अकारण तोंडगशी पडू यापेक्षा आपल्या थापा मारणं सोपं आहे. त्यामुळे रोहित पवार दिल्लीत असो, मुंबईत असो, पुण्यात असो, मिळेल तिथे पत्रकार गोळा करायचे, भोरटे लोक गोळा करायचे, किंवा काही भोरट्या युट्यूबर्सना प्रदीर्घ मुलाखती द्यायच्या आणि अफवांचं रान उठवायचं. मुद्दा इतकाच आहे की रोहित पवार यांना खात्रीपूर्वक जी गोष्ट आज जगाला सांगता येणं शक्य आहे आणि जी जगाला जाणून घेण्याची अतीव इच्छा आहे, ती गोष्ट शरद पवारांना राज्यसभा लढवायची आहे की नाही, ती आजोबाला जाऊन थेट आजोबाशी बोलून त्याविषयीची बातमी देऊ शकणारी एकमेव व्यक्ती रोहित पवार आहे. लोकांची ती अपेक्षा आहे. अपघाताची तपास होत राहील, पण आता 5 मार्चच्या आत जर इथे अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे तर तेवढ्या वेळात शरद पवारांना लढवायचे की नाही लढवायचे ही माहिती
राजकारण पारदर्शक होण्यासाठी आवश्यक आहे त्याविषयी रोहित पवार चकार शब्द बोलत नाही. कारण खरं बोलणं हेच जर आजोबांचा वारस म्हणून रोहित पवार यांना आपल्यात सगळ्यात मोठं पवित्र कार्य आणि परम कर्तव्य वाटत असेल तर त्याविषयी मौन धारण करणं हा रोहित पवार यांच्या खोटारडेपणाचा सगळ्यात मोठा सज्जड पुरावा होतो. म्हणजे किराणा मालाच्या दुकानात जायचं आणि पेट्रोल मागायचं किंवा औषधं मागायची, त्यापेक्षा रोहित पवार यांचं वर्तन काडी मात्र वेगळं आहे का सांगा. तर सुनेत्रा वहिनी किंवा अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीने सुद्धा अपघाताची बारकाईने सगळी चौकशी होऊन सत्य जगासमोर यावं, सीबीआय चौकशी व्हावी यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकारला पत्र दिलं असेल तर ही कबड्डी किंवा खो खो रोहित पवारनी खेळण्याची गरज आहे का. हातातून सगळं निसटलंय. अजितदादांच्या त्या अपघाती मृत्यूनंतर त्यांचा पक्ष जसाच्या तसा अख्खा गिळंकृत करण्यासाठी जे कारस्थान आपण रचलेलं होतं ते उधळलं गेल्यामुळे कमालीचा विचलित झालेला हा तरुण नेता मनात येईल त्या कल्पित गोष्टी सांगून जो भूलभुलैया निर्माण करायला बघतोय, त्यापेक्षा त्यांनी आज घडीला आपला आजोबा राज्यसभा लढवू इच्छितो की नाही हा विषय निकाली काढावा. का नाही काढत? कारण खरं बोलावं लागेल. या पवार खानदानाची एक खासियत आहे, ते बोलतात खूप पण खरं बोलायची वेळ आली की ते मौनव्रत धारण करतात, त्या विषयाकडे पाठ फिरवतात. रोहित पवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि माध्यमामध्ये खळबळ उडवण्यासाठी उतावळे झालेले आहेत. पण आत्ताचा अत्यंत खळबळजनक विषय आहे तो राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक आहे. ज्या निवडणुकीवर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या राजकारणाचं भवितव्य अवलंबून आहे आणि त्या महाविकास आघाडीचा एक घटक शरद पवार गट राष्ट्रवादी सुद्धा आहे, ज्याचे रोहित पवार आमदार आहेत. त्यामुळे त्यांचं आज घडीला सगळ्यात महत्वाचं पहिलं कर्तव्य काय असेल तर आपल्या पक्षाची शरद पवार गट राष्ट्रवादीची राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीविषयीची भूमिका काय आहे. विलिनीकरण विषय संपला म्हणायचं आणि खाजवत बसायचं. कोण खाजवतंय? या विषयावर रोहित पवार जितके बोलतात किंवा त्यांच्या गटाचे नेते जितके बोलतात त्याच्या 10% सुद्धा अजितदादा गटाचे लोक बोलत नाही. 35 आमदारांच्या संपर्कात आहेत, त्यापैकी एक आमदार पुढे येऊन सांगत आहे मी फोन केला होता रोहितला, मी सांगितलं कधी दार उघडता मी येतो, भय दार उघड, भय दार उघड. कोण बाहेर येऊन बसले भय दार उघड म्हणायला. ह्या वावड्या उडवणं चाललंय कारण तो धादांत खोटेपणा आहे. आणि राज्यसभेविषयी बोलायची वेळ आली तर खरं बोलावं लागेल. लढलो तर पडेन क्या या भीतीने आपला आजोबा बेजार आहे हे कबूल करावं लागेल. त्यापेक्षा त्याविषयी न बोलणं शहाणपणा आहे आणि त्यावरून लोकांचं लक्ष उडवायचं. तर अशा रीतीच्या तपासाची मागणी, हे पुरावे ते पुरावे, ती कंपनी ही विमान कंपनी, असा सगळे व्यत्यय निर्माण करणं हे सोयीस्कर आहे, राजकीय दृष्ट्या सोयीस्कर आहे. म्हणूनच रोहित पवार या वावड्या उडवत बसलेत आणि तोच त्यांच्या खोटेपणाचा पुरावा आहे. कारण जर बारीक सारीक कोर्टात टिकणारा पुरावा असेल तर रोहित पवार सहजगत्या कोर्टात जाऊ शकले असते. स्वतः पोलीस ठाण्यामध्ये FIR नोंदवायला गेले असते, पण नाही. आणि जी गोष्ट त्यांना शक्य आहे, फक्त त्यांनाच शक्य आहे, आपला आजोबा राज्यसभेला उभा राहणार की नाही त्याची इच्छा आहे की नाही, चकार शब्द नाही. कारण तिथे खरंच बोलावं लागेल. ज्याची छाती ठोक ग्वाही रोहित पवार देऊ शकतात, फक्त तेवढ्या विषयावर ते बोलत नाहीत. हा
रोहित पवारच्या खोटारडेपणाचा सगळ्यात मोठा सज्जड पुरावा आहे. विचार करा तुम्ही. मला जे सांगायचं ते मी सांगितलं. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.